हे मंडळी नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आता कोकणामध्ये ना जत्रेंचा उत्सव सुरू झालेला आहे। म्हणजे प्रत्येक गावाची एक जत्रा असते म्हणजे असतेच, तशीच आमच्या गावाची सुद्धा जत्रा येणाऱ्या दत्त जयंतीला असणार आहे। वेगवेगळ्या गावांच्या जत्रांमध्ये वेगवेगळे पदार्थ फेमस असतात, तर आमच्या गावच्या जत्रेमध्ये ना हा दुधी भोपळ्याचा हलवा खूप फेमस आहे। कितीही महाग असो आणि कितीही गर्दी असो, लोक नंबर लावून हा असा हलवा घेतात म्हणजे घेतात। पण खूप महाग मिळतो आणि इतका नंबर लावून आणि इतकं घाईच्या दिवशी आपण एखादा पदार्थ घेतो तर तो कसा बनवलेला असेल, याची हायजीन कशी असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करतोच। तर या दिवशी मी घरीच मस्तपैकी हा दुधी भोपळ्याचा हलवा बनवते, तर त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी खूप छान आहे, सोपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा। तर चला रेसिपीला सुरुवात करू। इथे घेतलेला आहे मी छान असा दुधी भोपळा, मस्तपैकी स्वच्छ घ्यायचा, डागाळलेला घ्यायचा नाही किंवा खूप जून असलेला सुद्धा घ्यायचा नाही। मस्त कवळा कवळा दुधी भोपळा घेतलेला आहे मी। आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे, तर फटाफट मी याचे साल काढून घेते। तर वर्षातून एकदा आमच्याकडे दत्त जयंतीच्या दिवशी जत्रा असते। पूर्ण उरण तालुक्याची खूप मोठी जत्रा असते, प्रचंड गर्दी असते आणि फक्त एकच दिवसाची जत्रा असते। आणि उरण तालुक्यामध्ये जी गावं आहेत ना, त्या गावांमध्ये सुद्धा जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदेवतांची सुद्धा पालखी असते, जत्रा असते। तशी आमच्या गावातली जत्रा मागच्या आठवड्यातच होऊन गेली, तर त्यावेळी आम्ही पण दुधी भोपळ्याचा हलवा बनवलेला होता, पण त्याची रेसिपी शेअर नव्हती केली। तर आज ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते। तर बघा, बोलता बोलता सालंसुद्धा काढून झालेली आहेत। आता यातल्या ज्या बिया आहेत ना त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत। कधी कधी बिया खूप जून असतात, त्या कडक असतात, त्यामुळे त्या व्यवस्थित लागत नाही, तर त्या बिया सुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत। एकदा की दुधी भोपळ्याची सालं काढली की पुढची जी प्रोसेस आहे ना ती पटापट करायची आहे, नाहीतर मग काय होतं की दुधी भोपळा ना काळा पडतो। त्यामुळे पटापट सालं वगैरे काढून झाली की पटकन सगळं काही क्लीन करायचं, आतल्या बिया काढून घ्यायच्या आणि पटकन किसून घ्यायचा, म्हणजे मग त्या दुधी भोपळ्याचा जो रंग आहे ना तो काळपट होत नाही। तर मी फटाफट सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता मस्तपैकी किसून घेते। तर माझ्याकडे ही किसणी आहे, त्या किसणीने मी फटाफट हे किसून घेते। तर अगदी फटाफट करायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा किस जो आहे तो काळा पडू द्यायचा नाही आहे, त्यामुळे पटापट ही प्रोसेस करायची आहे। तर बघा, पटापट मी हे सगळं काही किसून घेतलेलं आहे। आता किसून घेत असतानाच ना कढई गरम करायला ठेवायची, म्हणजे वेळ होत नाही। तर मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये घालते 2 चमचे इतकं साजूक तूप। तर साजूक तुपामध्येच छान वास येतो आणि मस्त लागते ही रेसिपी, त्यामुळे मी साजूक तूप घेतलेलं आहे। तूप गरम केलं की यामध्ये घालायचा हा किसलेला दुधी भोपळा, पटापट मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा जो किस आहे छानपैकी हा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे दूध। तर फुल क्रीम दूध तुम्ही घेऊ शकता। जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये फुल क्रीम दुधाचा उपयोग करा, मस्त होतो। अगदी मार्केटसारखा रवाळ असा छान खवा असतो तसाच होतो। यानंतर मी यामध्ये घातले आहे दूध। तर दूध साधारण मी 200 ml घातलेलं आहे। कमी वाटलं तर तुम्ही आणखी घालू शकता, जसं तुमच्याकडे दुधी भोपळ्याची साईज असेल, किस असेल त्याप्रमाणे तुम्ही दूध घालू शकतात। आता दुधी भोपळ्यामध्ये ऑलरेडी थोडंसं पाणी असतं आणि पुन्हा दूध, तर आटायला थोडासा वेळ लागतो। तर थोडासा वेळ छान असं हे आटून घेऊया। थोडंसं दूध मी आणखीन घातलेलं आहे। यानंतर यामध्ये जाणार ती म्हणजे साखर। तर साखर मी घातलेली आहे जवळजवळ 4 ते 5 चमचे, भरपूर होते त्यामुळे मी घातलेली आहे। तर तुम्हाला तुमच्या गोड किती लागतं त्यानुसार तुम्ही गोडाचं प्रमाण वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात। तर छानपैकी दूध आटून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी घालणार आहे खवा। तर माझ्याकडे होता ऑलरेडी खवा आणि मला जत्रेचा फील येण्यासाठी तसाच हलवा बनवायचा होता, म्हणून मी खवा घातलेला आहे। जर तुमच्याकडे खवा उपलब्ध नसेल तर तुम्ही यामध्ये फुल क्रीम दूध घालायचं आहे किंवा खूप सारी मलाई असते ती बाजूला काढून घ्यायची दुधावरची, ती घालायची आणि यामध्ये घालायचं मिल्क पावडर। बस, तुम्हाला खव्याची गरज बिलकुल पडणार नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही 3ही गोष्टी पाळल्या तर तुमचा जो दुधी भोपळ्याचा हलवा आहे ना तो अगदीच न खवा वापरता सुद्धा खूप छान होतो।
तर यानंतर मी घातले आहे यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर। तर आता दूध खवा घालून हे सगळं पांढरं पांढरंच दिसते, ओरिजिनल रंग दिसतच नाही आहे हलव्याचा। त्यामुळे यामध्ये मी घातलेला आहे ग्रीन कलर, जो दुधी भोपळ्याचा छान कलर येतो तो घातलेला आहे। आणि मार्केटमध्ये सुद्धा जो हिरवा हिरवा छान असा दुधी भोपळ्याचा हलवा तुम्ही पाहतात तर त्यामध्ये सुद्धा हिरवा कलर घातलेला असतो। तर छानपैकी हिरवा कलर झालेला आहे घालून मी थोडासाच घातलेला आहे। तर टोटली ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर घातलेले आहे काजू बदाम आणि पिस्त्याचे छान असे तुकडे। खूप साधा सोपा हा दुधी भोपळ्याचा हलवा बनवून तयार होतो घरामध्ये। आणि जर तुम्ही बाहेर घ्यायला जाल तर साधारण 250 रुपये पाव असा हा मिळतो, तर खूप महाग मिळतो। म्हणजे 20 रुपयाचा दुधी भोपळा आणि तुम्ही दुधी भोपळ्याचा हलवा घ्याल तर तो 200 रुपयाला मिळतो, तो खूप महाग पडतो। तर अजूनसुद्धा यामध्ये दूध खूप आहे, तर दूध संपूर्णपणे आटवून घेते आणि भेटते 5 मिनिटांनी। तर दूध छानपैकी आटवून झालेलं आहे, थोडंसं ओलसर आहे, असू द्या काही हरकत नाही, कारण की जेव्हा हे गार होईल ना तसं ते घट्ट होतं, त्यामुळे थोडंसं हे ओलसरच आहे। तर आता गॅस बंद करते आणि छान एका प्लेटमध्ये काढून घेते। तर हा मस्तपैकी आमच्याकडे फेमस जत्रेतला दुधी भोपळ्याचा हलवा रेडी आहे। खूप बनवायला सोपा आहे, तर बघितलंच तुम्ही किती छान झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला होता। तर मंडळी, संपूर्ण आमच्या उरण तालुक्याची जत्रा आहे दत्त जयंतीच्या दिवशी। तर तुम्ही सुद्धा जवळ आसपास राहत असाल तर नक्की या, खूप मोठी जत्रा भरते आणि खूप छान छान गोष्टी असतात विकत घेण्यासाठी। तर मला तर खूप आवडते आणि माझी भरपूर शॉपिंग होते। तर अशा पद्धतीने मी दुधी भोपळ्याचा हलवा बनवलेला आहे, तो म्हणजे स्वामींना आणि दत्त महाराजांना। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा। तर बस आजपुरतं इतकंच। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा आणि माझ्या चॅनलवर एकदा व्हिजिट नक्की द्या, व्हिडिओ खूप छान आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा। तर पुन्हा भेटू, थँक्यू।